नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षा अतिशय महत्त्वाची एक्झाम तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि ह्या 12वी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत टॉपर होण्यासाठी काय करणं आवश्यक असतं, काय करायला पाहिजे या संदर्भात आपण एक व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला राहिलेल्या 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीने स्टडी करायचा याची माहिती तुम्हाला त्याच्यातून मिळेल. मित्रांनो, आज आपण बोर्ड परीक्षेतील टॉपर विद्यार्थ्यांची आणखी एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे की ज्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, ज्या गोष्टी करायला हव्यात त्यावरती आपण एक 6-7 मुद्दे विचारात घेऊन काय करायचं या संदर्भात माहिती दिली. परंतु आता कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, डोंट किंवा डू नॉट धिस ह्या आपल्याला करायच्या नाही आहेत. याच्यापासून जेवढं तुम्ही दूर राहाल तेवढं तुमच्या मार्कांमध्ये इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. तर पाहूयात कोणत्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट आहे यामध्ये डोंट यूज ओनली वन टाईप ऑफ मेथड. मित्रांनो, 2 महिने आपल्याकडे वेळ आहे. ह्या 2 महिन्याच्या वेळेमध्ये आपण अभ्यासाचं एक स्ट्रक्चर तयार करणार आहोत. अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करणार आहेत. पण मी सांगितलं होतं तुम्हाला की फक्त वाचन, फक्त लिखाण किंवा फक्त पाठांतर अशा कुठल्या तरी एका मेथडचा वापर विद्यार्थी करतात आणि त्यावरतीच जाऊन परीक्षा अटेंड होतात. पण मित्रांनो, अशा फक्त एका मेथडवरतून अवलंबून राहून तुम्हाला चांगले गुण मिळणार नाही आहेत. तर टॉपर जर बनायचं असेल, चांगले गुण जर तुम्हाला परीक्षेतून मिळवायचे असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या मेथड यूज करावे लागतील आणि ह्या मेथडद्वारेच तुम्ही चांगले गुण मिळवू शकतात. मग यामध्ये अभ्यासाच्या तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या आणि तुम्हाला अभ्यास समजून देणाऱ्या कोणत्या मेथड्स आहेत त्या पहा आणि त्या मेथडप्रमाणे अभ्यास करा. एकाच पद्धतीने सतत अभ्यास करू नका किंवा एकाच मेथडचा वापर करू नका. अदरवाईज तुमचे गुण वाढणार नाही आहेत. जेवढे आपल्याला अपेक्षित आहेत तेवढा बदल पाहायला मिळणार नाही. यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुम्हाला टाळायची आहे ते आहे डोंट थिंक विच टाईम बेटर. मित्रांनो, बरेच विद्यार्थी असं विचारतात की सर, अभ्यासाचा योग्य वेळ कोणता, कोणत्या वेळी मी अभ्यास करू म्हणजे माझे जास्त लक्षात राहील, कोणत्या टायमिंगमध्ये अभ्यास करायला हवा जेणेकरून जास्त समजेल आणि मी परीक्षेला चांगले गुण मिळेल. पण मित्रांनो, आता फक्त तुमच्याकडं 2 महिन्याचा वेळ शिल्लक आहे. तर 2 महिन्याच्या वेळेमध्ये असा कोणता टाईम तुम्हाला दिल्यानंतर तुमचा अभ्यास सगळा होईल? आता ती वेळ नाही. हे प्रश्न तुम्हाला 12वीचं वर्ष सुरू होण्यापूर्वीच या प्रश्नाची गरज निर्माण होणं गरजेचं होतं आणि त्या वेळेपासून तुम्हाला जर एक टाईम ठरवून दिला असता तर त्या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करून वर्षभर चांगले तुमची तयारी झाली असती. पण आत्ता मात्र सर सकाळी अभ्यास करू, पाठीला उठून करू की कुठल्या टायमिंगमध्ये अभ्यास करू असे प्रश्न तुम्ही मनात आणायचे नाहीत. आता तुमच्याकडं 2 महिन्याचा वेळ आहे. तर तुम्ही जेव्हा अभ्यासाला घ्याल तोच तुमचा बेटर टाईम असेल, बेस्ट टाईम असेल. कारण आपण अभ्यासच करत नसेल आणि कधीतरी पुस्तक घेऊन बसलो तर त्यावेळेस जर वाचलं आणि तुमच्या लक्षात राहिलं आणि परीक्षेला तुम्ही लिहू शकला तर तो बेस्ट टाईम तुमच्यासाठी. म्हणून आता विचार करत नका बसू सर पहाटेला वाचू का, दुपारी वाचू का, रात्री वाचू का, सकाळी वाचू का. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा. तुम्हाला जेव्हा टाईम असेल तेव्हा वाचा. तो तुमच्यासाठी बेस्टच असणार आहे कारण वेळ फार कमी आहे. जेवढा टायमिंग तुम्हाला काढता येईल, जेवढ्या वेळ तुम्हाला देता येईल तेवढ्या वेळेत तुम्हाला अभ्यास सतत करत राहावं लागेल. 2 महिन्याचा वेळ तुमच्या हातात आहे. सो डोंट थिंक विच टाईम बेटर. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं काही विचार करायचा नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की अभ्यास करायचा आणि केला पाहिजे त्यावेळेस अभ्यासाला घेऊन बसा. तो तुमचा बेस्ट आहे. यानंतर मित्रांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे डोंट पुट एनी गॅजेट टू नियर यू व्हेन यू आर स्टडी. जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, जेव्हा तुम्ही अभ्यासाला घेताय त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं गॅजेट तुमच्या जवळ ठेवू नका. गॅजेट जवळ असेल तर ऑटोमॅटिक तुमचं 1-2 मिनिटांनी 5 मिनिटांनी त्याकडे लक्ष जातं आणि त्या गॅजेट जर तुमच्या हातात आलं तर मात्र तुम्ही त्याच्याकडं आकर्षित होत आहेत. सवय लागलेली आहेत आपल्याला त्याची आणि त्यापासून आपण दूर राहू शकत नाही. ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होत जातो आणि वेस्ट ऑफ टाईम होऊन जाईल तुमच्या अभ्यासाचा.
पण जेव्हा तुम्ही घेतलाय 10 मिनटं करायचा म्हणलात, 15 मिनटं अभ्यास करायचा म्हणलात, 20 मिनटं अभ्यास करायचा म्हटलात, तर त्या वेळेपुरतं तुमचं गॅजेट तुम्हाला दिसणार नाही आणि तुमच्या हातात येणार नाही. अशा ठिकाणी ठेवून त्या अभ्यासाला बसा. खूप दूर त्याला ठेवून तुम्ही अभ्यासाला बसा. तरच तुमचा त्या वेळेमध्ये तेवढा वेळ तरी अभ्यास होईल. अन्यथा तेवढ्या ठरवलेल्या वेळेमध्येही तुमचा बराचसा वेळ त्या गॅजेटमध्येच पाहण्यात निघून जाईल. म्हणून डोंट पुट एनी गॅजेट टू नियर यू. तुमच्या जवळ ते गॅजेट कुठलेही ठेवू नका. यानंतर मित्रांनो, नेक्स्ट चौथा गोष्ट आहे की जी तुम्हाला लक्षात ठेवायची टॉपर बनण्यासाठी, ती आहे डोंट फॉलो एव्हरीवन. आता हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो मित्रांनो, की मी ऑब्झर्व केलेला आहे विद्यार्थ्यांचा. विद्यार्थ्यांना यूट्यूबवरती आता भरपूर साधनं उपलब्ध झालेली आहेत. जसं तुम्ही माझा व्हिडिओ पाहतायत, असंच आणखीही काही लोकांचे व्हिडिओ तुम्ही पाहत असणार आहे. त्या लोकांचेही व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे. मग एखादा शिक्षक एका वेगळ्या मेथडने एखाद्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि तुम्हाला ते आवडतं. नंतर काही दिवसांनी, एक 4-5 दिवसांनी तुम्ही दुसरा कोणाचा तरी व्हिडिओ पाहतात आणि त्या व्हिडिओमध्येही काहीतरी सांगितलं असतं, तुम्हाला ते पण आवडायला लागतं. आणि मग प्रश्न निर्माण होतो की कोणाचा सांगितलेला निर्णय योग्य आहे. आता प्रत्येक शिक्षकाने सांगितलेली एक स्ट्रॅटेजी असते, त्याच्या पद्धतीने ती शोधलेली असते आणि त्या पद्धतीने त्याने चांगले मार्क अचीव करण्याची एक टेक्निक त्याच्याजवळ मिळालेली असते. पण तुम्ही काय करताय, त्या शिक्षकाची एक अर्धी टेक्निक, दुसऱ्या शिक्षकाची अर्धी टेक्निक, तिसऱ्या शिक्षकाची अजून दुसरी वेगळी टेक्निक आणि सगळ्या टेक्निक मिक्स करतायत. त्यामुळे तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या यांचा रिझल्ट पाहायला मिळणार नाही. त्यांनी सांगितलेलं असेल की तुम्ही अशा पद्धतीने काम करा, तुम्हाला एवढे गुण मिळतील, पण मिळणार नाहीत मित्रांनो. कारण यू आर फॉलो एव्हरीवन. तुम्ही सगळ्यांना फॉलो करत बसताय. तर कोणालाही फॉलो करण्यापूर्वी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर मला फॉलो करा, अदरवाईज दुसऱ्या कोणाचे माझ्यापेक्षा बेस्ट वाटले असतील त्यांना फॉलो करा, पण एकालाच फॉलो करा. तरच तुमचा तो विषय त्या शिक्षकाच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे शेवटपर्यंत जाऊन चांगले गुण त्या विषयामध्ये मिळू शकतात. म्हणून सगळ्यांना फॉलो करत बसू नका. कोणाची तरी एखाद्याची स्ट्रॅटेजी विचारात घ्या, जी तुम्हाला बेस्ट वाटली, जी तुम्हाला कळते आणि तुम्हाला वाटतं की हे सोपं आहे, माझ्यासाठी मी असं करू शकतो आहे ह्या सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर त्यांच्या प्रमाणेच त्या सगळ्या स्ट्रॅटेजी वापरा. सर्वांनाच फॉलो करत बसू नका. यानंतर शेवटची आणि 5वी स्ट्रॅटेजी आहे की जी तुम्हाला फॉलो करायची आहे मित्रांनो, डोंट कम्पेअर टू अदर. हा एक फार महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या स्टडीमधला. की बरेचसे विद्यार्थी काय करतात, जेव्हा परीक्षा होते किंवा इतरही वेळेस वर्गामध्ये बसलेले असतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे हा विद्यार्थी माझ्यापेक्षा बेस्ट आहे, तो विद्यार्थी माझ्यापेक्षा बेस्ट आहे, त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण मिळत आहेत, याला माझ्यापेक्षा जास्त गुण आहेत. आणि जेव्हा आपण असं कम्पेअर करत बसतो त्यावेळेस विद्यार्थ्यांशी कम्पेअर करून आपण आपल्याला निगेटिव्हमध्ये घेऊन जात असतो. म्हणून आत्ता राहिलेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही कोणाशीही कम्पॅरिझन स्वतःचं करून घेऊ नका. त्याला किती आणि मला किती, त्याचे किती, माझे किती मार्क आहेत, त्याचा किती अभ्यास झाला आहे, माझा किती झाला, अशा गोष्टींकडं कम्पॅरिटिव्हली पाहू नका. याऐवजी तुम्हाला यापूर्वीच्या एक्झाममध्ये एखाद्या विषयात किती गुण होते कम्पेअर करायचंच असेल तर स्वतःला स्वतःशी करा. म्हणजे मला याच्या आधीच्या परीक्षेला ह्या विषयात एवढे गुण होते, तर आता मला त्याच्यापेक्षा जास्त गुण ह्या परीक्षेत मिळाले पाहिजे. पहिली सराव तुमची जर होणार असेल, प्रिलिम होणार असेल, तर मला फर्स्ट टर्मला एवढे गुण होते, आता मला फर्स्ट प्रिलियमला एवढे गुण मिळवायचे. कम्पेअर स्वतःशी करा. आधी 40 असतील तर आता 45-50 गुण तुम्हाला मिळतात का, असं कम्पॅरिझन स्वतःशी करा. कारण आधीच्यापेक्षा माझा आता अभ्यास झाला आहे, मला एवढे गुण मिळायला पाहिजे. फर्स्ट प्रिलियमला 50 मिळाले तर सेकंड प्रिलियमला मला 60-70 कसे मिळतील, त्या गोष्टींची कम्पेअर स्वतःशी करा. आधीच्या एक्झाम आणि आत्ताची एक्झाम आपण कम्पेअर करतो, पण इतरांशी करतो. त्याला मिळत आहेत, मला नाही, त्याला एवढे, मला एवढे. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होऊ शकताय. मला तेवढे गुण मिळत नाही, मी त्याच्यासारखं हुशार नाही, आणि ह्या गोष्टींमुळे आणखी कमी तुमचा अभ्यास आणि आणखी कमी मार्क होऊन जातात. तर कम्पेअर करत बसू नका कोणाशी मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो, बोर्ड परीक्षेत टॉपर होण्यासाठी
ह्या काही गोष्टी आहेत की ज्या टाळायच्या पण असतात, ज्या आपल्या लक्षात येत नाही. त्या टाळल्या तर नक्की तुम्हाला चांगले गुण मिळतील. मित्रांनो, ह्या सगळ्या म्हणजे यापूर्वी सांगितलेले काय करायचं आहे त्या 6 मुद्दे आणि इथे मी सांगतोय 5 गोष्टी ज्या करायच्या नाहीत. हे सगळं तुम्ही एका कागदावरती हे पॉईंट लिहून तुमच्या समोर अभ्यासाच्या खोलीमध्ये लावून ठेवा. आणि मग काय करायचे ते सतत पहा, काय नाही करायचं ते पण सतत पहा. ह्याच्यातून तुमचं खूप चेंज ह्या 2 महिन्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला फायनलच्या एक्झाममध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही आणखी एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी विचारात घेतली. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, कोणती गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली तुम्हाला योग्य वाटली, हे कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, त्यांनाही या गोष्टींचा फायदा होऊ द्यात. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.